त्यांच्याच खाली जीवाचा धोको नाही आहे. 200 किलोमीटरला जितके ह्या कंपनीच्या लोक राहतात त्यांच्या सगळ्यांच्या जीवाला धोको आहे. जर घातक आहे आणि हे केमिकल घातक आहे आणि ते बँड आहे तिकडे. इथं लोट्या MIDC मध्ये आणली. ज्यावेळेला ही लोट्या MIDC मध्ये कंपनी आली त्यावेळेला इतकी घातक कंपनी आहे, इथल्या काही लोकांना विशेषतः बहुतांशी लोकांना माहितीच नव्हतं. सरकारने हे गपचूप केलेलं प्रकरण, भ्रष्टाचार करून केलेलं प्रकरण आहे. ज्यावेळेला आमच्यासारख्यांच्या लक्षात आलं, इटलीतून एक कंपनी लात मारून हाकलून दिलेली आहे. 145 वर्ष ज्यांना शिक्षा झालेली आहे. मानवाचा उद्धार करायसाठी कंपनी आणायची आहेत की मानवाला मारायसाठी आणायचं आहे? एवढी डेंजर विषारी कंपनी जी जागतिक लेवलला एवढं मोठं हे झालेलं आहे आणि 29 देशांनी यांना बॅन केलेलं आहे. गाडी जो पार्क केलं त्या गाड्यांचं कलर गेलं, म्हणजे माणसावर त्याचा किती परिणाम होईल हे फक्त ह्यांनी विचार करावं. आणि तो कलर गेल्यानंतर कंपनीतला त्यांनी एक कंप्लेंट दिल्यानंतर कंपनीने त्यांची नुकसान भरपाई करून दिलेली आहे. म्हणजे हे गिल्टी आहात, हे आहात त्यातला ह्यांच्यामुळे ही सगळं झालेलं आहे. क्या आप भी हो परेशान और देख रहे हो अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से, तो आज ही जुड़िए हमारे प्लेटफॉर्म से, जो एक नहीं दो प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते। तो आज ही दिए गए नंबर पर कांटेक्ट कीजिए और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेकर मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड तक। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि बरकातू. उम्मीद हो सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल. मी आता आलो लोटेला आणि इकडे एक आंदोलन चाललं आहे केमिकल फॉरएव्हर याबद्दल. आता आम्ही जात आहोत तिकडे आणि तिकडे मालूमात घेऊया की ॲक्झॅक्टली केमिकल म्हणजे काय नुकसानात वगैरे आहेत ते आपण जाऊन तिकडे त्यांची बातचीत करणार आहोत. आणि इकडे भाई जगताप पण आलेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि सोबत मला इकडे आपले एक सबस्क्रायबर मिळले, हे लोटाचे आहेत पण मुंबईला राहतात आणि व्हिडिओज वगैरे आपले बघतात इथे. काय बोला आपल्या व्ह्युअर्सला, काय बोलायचं आहे? नाही काय बोलणार. व्हिडिओ छान वाटतात ना? हां, तुमच्या व्हिडिओ खूप भारी असतात. जोकिंग वगैरे असतात, आवडतात. आणि काढत राहा. आणि जितके पण लोक बघत असतील, मी सगळ्यांना हेच बोलीन की प्रत्येकाने या आणि इकडे जे आंदोलन चाललं आहे केमिकल फॉरएव्हर ह्याला सपोर्ट करा, का की हे आपल्या सगळ्यांच्या हेल्थसाठी लोक आंदोलन करतात आहे ना. आणि आपणच जर कोकणला वाचवलं आणि आपला जर महाराष्ट्राला वाचवलं तर मग कोण पुढे येणार आहे? या जास्तीत जास्त ह्यांना सपोर्ट करा इकडे. आता मी जात आहोत तिकडे आणि तुम्हाला पुरी जी मालूमात वगैरे आहे ते मी तुम्हाला देईन. सोबत इकडे प्रमोद भाई आहे, तिकडे तावडे सर आहेत आणि इकडे संगरे आहेत. चला जाऊया. ज्या कंपनीच्या बाऱ्यात जे आंदोलन होतं आहे ही कंपनी बघू शकता. ही पाठीमागं ही सगळी कंपनी आहे. का लक्ष्मी का नाव आहे कंपनी? लक्ष्मी ऑर्गॅनिक. लक्ष्मी ऑर्गॅनिक. कंपनी आणि यांना ते ओळखत असाल जसनाईक मॅडम, म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असतात हेल्प वगैरेसाठी. ते पण इकडे आलेले आहेत. काय बोलाल आपल्या कोकणी लोकांना की या आणि ते जास्तीत जास्त सपोर्ट कराय ना लोकांना? हा, ते आंदोलनातल्या जी बैसलेली आहात सगळी जणं, तर ह्यांच्याच खाली जीवाचा धोको नाही आहे. 200 किलोमीटरला जितके ह्या कंपनीच्या लोक राहतात त्यांच्या सगळ्यांच्या जीवाला धोको आहे. जर आपण पोलिओचा डोस घेऊन आपल्या पोरांना आहे ती बचवला व्हावं, तर ही कंपनी आता आहे ती आपल्या पोरांना आहे ती येणाऱ्या पोरांना आहे ती आपल्या धोक्यातला टाकणार आहे. त्याशिवाय सगळ्यांना कॅन्सर होऊन ती माणसं मरतील. म्हणजे जैसे ते परिंदे मरतात ना, तैसे ती माणसं मरायला लागतील. पाण्यातला नाही ती मच्छी मरल, ती खच्ची शेती नाही होणार, आंबो जांभूळ काहीच होणार नाही. मग ती त्यासाठी ती सगळ्यांनी एकजूट होऊन या आणि ही कंपनी, ह्या कंपनीला ती ह्या हातनी ती पेटलावून लावा. ह्या कंपनीला टाळे मार. याच्यासाठी सगळ्या कोकणी लोकांना मी सांगताय आहे की सगळ्यांनी या आणि ह्याच्यासाठी ती काम करा आणि ह्याला ती ह्या आपल्या कोकणाशी पेटलं याच्यासाठी सगळ्यांनी ती पुढे या. बघलं मॅडमनी काय बोलले, 200 किलोमीटर आहे ना, 200 किलोमीटरवरती ह्याचा इफेक्ट पडते. म्हणजे विचार करा, चिपळूण, खेड, दापोली, मंडणकडे सगळे आले ह्याच्यातलं आहे ना. ते जितके पण लोक बघत असतील, ही काय आम्ही व्हिडिओ जो बनवतो काय एंटरटेनमेंटसाठी बनवलेला जात नाही किंवा आपल्या सगळ्यांच्या जीवासाठी आहे. ते जास्तीत जास्त लोक या इकडे सपोर्ट करा, त्यांना सपोर्ट दाखवा. आणि जितके पण व्हिडिओ बनवणारे यूट्यूबर्स आहेत आपले पुरे महाराष्ट्रातल्या या कोकणातला, या आणि जास्तीत जास्त यांना सपोर्ट करा. अगर आपण रेलू ते जिंदगी आहे. अगर हे जर केमिकल जर पुढे झालं आणि काय डेंजरस आहे. इटलीला पण ही कंपनी बंद झालेली आहे.
तितके डेव्हलप कंट्री असून आहे ना त्या लोकांनी बंद केलं, तर काय ना काय तर रिझन असेलच ना याचं. काय बोलतो शकील भाई, सही आहे ना? ॲक्च्युली जी. 200 किलोमीटरचा जो रेंज आहे हम्म. तो पॉल्युशनचा रेंज आहे. Pollution पण ह्याच्या लोटे एम-आय-डी-सीच्या परिसरात सावित्री आणि वाशिष्ठी नदी आहे आणि ती केमिकल त्या नदीत सोडलं जाते. ती केमिकल विरघळत नाही. जिंदगीभर तैसाच राहील. एकदा बनला तर तैसाच राहील आणि ती मावऱ्याच्या पोटात जाते आणि मावऱ्याच्या पोटात जाऊन ती मावरा, हर्नई, रत्नागिरी आणि इतर ठिकाणातून दापोली म्हणजे आपला हे मावऱ्याचंच बंदर मानलं जाते. अनेक ठिकाणं आहेत. ती ह्या देशात अनेक ठिकाणावर जातात. मग गुजरात आणि कर्नाटकला पण हथनी मावरा जाते. तर तिथपर्यंत ही लोकं बाधित होतील. पण सगळी लोकं जी आहेत आपली कोकणी लोकं आहेत ना, त्यांनी निजून राहू नको. कारण आपण सगळ्यात पहिले ती मावरा खात आहोत आणि त्या मावरा खाल्ल्यामुळे पण तुम्हाला कॅन्सर होईल. ही पाण्यात सोडलं जाते आणि ती पाण्यात सोडल्या गेल्याच्या नंतर ती समजा पाणी बावीत आणि यात गेला तर ती आपल्या पाणी पोटात जाईल आणि त्याने कॅन्सर, हार्ट अटॅक आणि हार्मोन इम्बॅलन्स ह्यो सगळ्यात घातक प्रकार आहे. म्हणजे येणारी जी पिढी आहे ती अपंग आणि नष्ट करण्यासाठी ही कंपनी ठेवलेली आहे. तर सगळ्याला हात जोडून गुजारिश आहे की सगळ्यांनी ह्या कोकणी लोकांनी आंदोलनात सहभागी होऊया आणि ही कंपनी हातनी हाकलून देऊया. बरोबर, म्हणजे ही असा प्लॅनिंग चाललाय की बाबा मी पलवण्याचा प्लॅनिंग चाललाय माणसाचा, आहे ना? काय बोलाल तुमच्या तरफशी आपल्या व्ह्युअर्सला? मी फक्त आता आमच्या शकीलबाईंनी बराचसा काही सांगले नाहीत. मी एक थोडक्यात फक्त थोडं एक उदाहरण देत आहे ह्याच्यावरती, की मग ती मला वाटतं 6 महिन्याच्या पहिले ह्या कंपनीत स्फोट झालो होतो आणि स्फोट होऊन त्याच्याचं ते क्लाउड्स त्याच्यातनी जी धूर निघालो होतो ते सामनेच्या कंपनीतला आणि सामने विनती ऑर्गॅनिक आहे आणि रॅलीज इंडिया आहेत ह्या कंपन्यातला आणि त्याचा तो धूर तत्पर गेलो. तिथं जितक्यो गाड्यो होत्यो गाड्यो जो पार्क केलं त्या गाड्यांचं कलर गेलं. म्हणजे माणसावर त्याचा किती परिणाम होईल हे फक्त ह्यांनी विचार करू. आणि तो कलर गेल्यानंतर कंपनीतला त्यांनी एक कंप्लेंट दिल्यानंतर कंपनीने त्यांची नुकसान भरपाई करून दिलेली आहे. म्हणजे हे गिल्टी आहात हे आहात त्यातला ह्यांच्यामुळे ही सगळं झालेलं आहे. इतकी ही घातक कंपनी आहे. त्या हातचा वेस्टेज ती लोकं बोलत आहेत. आता हे ह्यातला मला मिळालेल्या माहितीप्रमाणे आता मी नक्की सांगू शकत नाही, मी काही सायंटिस्ट नाही किंवा मनाची माहिती मिळते की त्याचा 1 लिटर केमिकल त्याचा ती बनवण्यासाठी 80,000 लिटर त्याला पाणी लागतं आणि असं काही टन ही जी आता ही बनवणार आहे आणि ह्यांचा CTPला ह्यांची लाईन जोडलेली नाही. त्यामुळे ह्यांचा आउटपुट ही अजिबात नाही. मग ही पाणी जातं कसं यांचा? ही पाणी ती लोकं बोलत आहेत की आम्ही टँकरनी पाठवतो. टँकरनी किती पाठवणार? टँकरची अशी लाईन लागली तरीसुद्धा तितकं पाणी जाऊ शकणार नाही. 800 मेट्रिक टन प्रोसेस होते. ही ती लोकं खतं तरी ती पाणी आजच्या आज जिरवत आहेत. बोर मारून ती पाणी आज जिरवतात आणि ती पाणी परत आमच्या जो बोरिंग्स आहेत, आमच्या जो बावी आहेत, ह्यो परत वाट लागणार आणि ती केमिकल आमच्या परत येणार. इतकी ही घातक कंपनी आहे. तर मी पण अपील करताय सगळ्यांना ही करताय की ज्या टायमातला आपलं ह्यो मोर्चा निघेल, मोर्चाच्या जेव्हा तारीख ठरेल त्या टायमातला आपल्या सगळ्या परिसरात मग आपण खेड तालुका असेल, चिपळूण असेल, दापोली असेल, संगमेश्वर असेल किंवा पुरा आपला कोकणपट्टा या मोर्चाला सगळ्यांनी सपोर्ट करा. ठीक आहे, बरोबर. आणि इंशाल्लाह. जितके पण लोक बघत असतील, जात धर्म जे असेल ते आपल्या घरात, पण आपण जेव्हा घरशी बाहेर पडतो ते आपल्याला एक मराठी बनूनच बाहेर पडला पाहिजे. तेच आपण वाचवू शकता आजच्या काळामध्ये. नाही ते मग विषय भाड आहे ना. बेशक. ते जितके पण लोक बघत असतील प्लीज जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि इकडे या आणि सपोर्ट करा. आता मी जात आहोत जिकडे जे आंदोलन करता बसलेत, आपण जाणार आहोत तिकडे आणि त्यांची तपशीलशी बात करू. ते व्हिडिओत बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आता हे आपल्याला सांगतील एक्झॅक्टली पुरा जी केमिकल फॉरेवर आहे ह्याच्या भारतला. तर सर काय बोलाल? लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी जी आलेली आहे ती भारतीय कायदा नसताना भारतीय कायद्याच्या विरोधात, कारण जिथं ज्या देशात कायदाच नाही पिपासचा, त्या कायदा नसलेल्या कायद्याला अनुसरून परवानग्या घेतलेल्या आहेत आणि ही ती कंपनी आलेली आहे. ही कंपनी अत्यंत घातक आहे. ही विष तयार करणारी आहे. हिचा जो स्फोटक एरिया जो आहे तो 200 किलोमीटर हवाई आहे. इटलीमध्ये ही जी कंपनी होती त्यावेळेला 3.5 लाख लोक बाधित झाले.
4,000 लोक मृत्युमुखी पडले आणि तिथल्या काही स्त्रियांनी संघटित होऊन हा उठाव केला आणि इटली सरकारला ती कंपनी बॅन करावी लागली. आणि तीच कंपनी गोयांका ग्रुप आणि दुसरे काही मंडळी मिळून ही कंपनी इथे भारतात आणली. भारतातनं महाराष्ट्रातली रत्नागिरी जिल्ह्यात आणि इथं लोट्या MIDCमध्ये आणली. ज्यावेळेला ही लोट्या MIDCमध्ये कंपनी आली त्यावेळेला इतकी घातक कंपनी आहे, इथल्या काही लोकांना विशेषतः बहुतांशी लोकांना माहितीच नव्हतं. सरकारने हे गपचूप केलेलं प्रकरण, भ्रष्टाचार करून केलेलं प्रकरण आहे. ज्यावेळेला आमच्यासारख्यांच्या लक्षात आलं की ही घातक कंपनी इथं आलेली आहे आणि ह्याचं जे पिपास तयार करते हे पिपास अत्यंत घातक आहे, प्राणीमात्राला घातक आहे, त्यावेळेला आम्ही 22 डिसेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. पण या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीने अजिबात लक्ष दिलं नाही. या जिल्ह्यातले सगळे क्लासरूम म्हणजे प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सदस्य यांनी लक्ष दिलं नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष दिलं नाही. उलट म्हणजे अशा प्रकारे माणसांना मारण्याची सुपारीच जणू या प्रशासनाने आणि मंत्र्यांनी घेतलेली आहे की काय, असा प्रश्न निर्माण व्हावा. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा मी आणि आमचे मित्र राजेंद्र आमरे आणि आम्ही सगळे कोकण नागरी संघर्ष समितीमधले उदय घाग, सुहास सावंत देसाई, आणखीन ॲडव्होकेट संकेत साळवी अशी मंडळी, त्याच्यावर बशीर मुजावर, अशी आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन कोकण नागरी संघर्ष समितीची स्थापना करून आम्ही या प्रकरणामध्ये आवाज उठवला. आणि 8 तारखेचा मोर्चा काढला होता. पण त्या 8 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही त्यांना कल्पना दिली होती की 20 तारखेपर्यंत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद झालं पाहिजे, प्रोडक्शन बंद झालं पाहिजे आणि ही कंपनी बंद झाली पाहिजे. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. म्हणून आम्ही ठरवल्याप्रमाणे 21 तारखेपासून तिथे ह्याला बसलो, धरणं धरून बसलो. आजचा 40वा दिवस आहे. या 40व्या दिवसामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडल्या. याच्यामध्ये राज्यसभेमध्ये माननीय खरगे साहेबांनी तिवारी खासदार राज्यसभेतले यांना प्रश्न उचलण्यास सांगितला. त्याप्रमाणे त्यांनी तो उचलला. त्याच्यानंतर परत विधानसभेमध्ये 20 आमदारांनी, सगळंच बऱ्याच पक्षांच्या 20 आमदारांनी हा प्रश्न चित्तड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथेही त्यांनी थातूरमातूर उत्तर दिलं. माननीय मंत्री पंकजा मुंडे यांनी जे उत्तर दिलं ते पूर्णतः चुकीचं होतं. आणि त्याच्यामुळे ते चुकीचं उत्तर दिल्यामुळेच की काय की इथले सचिव जे प्रदूषण मंडळाचे जे सचिव होते त्यांना निलंबित केलं. आणि म्हणून आमचं आणि पंकजा मुंडेंनी असं जाहीर केलेलं आहे की मी इथं या स्थळाला भेट देईन. आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी भेट द्यावी. आणि दुसरं एक म्हणणं आमचं फार महत्त्वाचं आहे की कंपनीचे एक्सपर्ट्स, सरकारचे एक्सपर्ट्स, शासकीय अधिकारी आणि आम्ही सगळे आंदोलनकर्ते, आमचे घाग साहेब, आम्ही सगळे मिळून असे तुम्ही समोरासमोर मुलाखत घ्यावी आणि दूध का दूध, पाणी का पाणी करावे. आम्ही त्यांना सांगतोय कसं विषारी आहे. आणि हे जे पुरावा मागतात म्हणजे खरोखर यांना शहाणे म्हणावं का वेडे म्हणावं. जो जागतिक पुरावा आहे 3.5 लाख लोकांना बाधित झालेल्याचा आणि 4,000 लोक मृत्युमुखी पडल्याचा, याच्यापेक्षा यांना आणखीन किती मोठा पुरावा हवा आहे की ज्यावेळेला ही कंपनी बंद करते. या जिल्ह्याचे पालकमंत्री असं सांगतात की आम्हाला कळलं हे खरोखरच घातक आहे तर आम्ही हे बंद करू. कोणी अडवले तुम्हाला बंद करायला? तुम्ही या सर. आणि पुन्हा असं आवाहन करतात की यांनी आंदोलनकर्त्यांनी आमच्याकडे यावे. म्हणजे आंदोलनकर्ते काय तुमचे लाचार आहेत हे तुम्ही आमच्याकडे यावे असे म्हणता? आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही सत्ताधारी असाल, जनतेचे नोकर असाल, मानत असाल तर तुम्ही आंदोलनकर्त्यांच्या समोर आलं पाहिजे, कंपनीच्या समोर आलं पाहिजे आणि दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजे. हा माज यांना सत्तेचा आहे. या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा इकडे दुर्लक्ष करतात. हे क्षम्य करणार नाही, जनता क्षम्य करणार नाही. आणि करोनामध्ये लोक मेले की नाहीत की काय म्हणून तुम्ही आता या कंपनीद्वारे 10 लाख लोकांना मारायचा सुपारी घेतली आहे असा आमचा आरोप आहे. आणि ते जर तुम्हाला आरोप जर खोडायचा असेल तर समोरासमोर या, ही कंपनी बंद करा आणि कोकण वाचवा, एवढंच आमचं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी राजेंद्र गोपीनाथ आमरे, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन लोटे अध्यक्ष. आज आमचा धरण्याचा 40वा दिवस आहे. आज या ज्या फॅक्टऱ्या इथं ज्या आणायच्या असतात, कोकणाचा उद्धार करायचा आहे, मानवाचा उद्धार करायसाठी कंपनी आणायच्या आहेत की मानवाला मारायसाठी आणायचं आहे. एवढी डेंजर विषारी कंपनी जी जागतिक लेवलला एवढं मोठं हे झालेलं आहे. आणि 29 देशांनी यांना बॅन केलेलं आहे. एकही देशाने यांना ठेवलेलं नाही की विमान बंद. मग भारतातच का? आणि ते भारतात ते अशा ठिकाणी की जे आम्हाला देवानी कोकण जो आम्हाला स्वर्ग दिला आहे, ह्या स्वर्गाची वाट लावायला इथे आणलं. हे आमचे कार्यकर्ते का झोपलेत?
हे सगळे आमदार खासदार हे फक्त पैसे घेतात आणि आमच्या कोकणाची वाट लावलं. ह्यांना अधिकार कोणी दिला आहे आमची जी जलसंपत्ती नष्ट करण्याचा? आज आमचे मासे नाही, पाणी नाही, हवा नाही. आम्ही हे वाचवण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आम्ही इथे बसलो. आज आमची पुढची मानवाची पिढी जी वाचली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही मरेपर्यंत इथे राहावं लागलं तरी राहणार. पण हा लढा आम्ही सोडणार नाही जोपर्यंत पिपास बंद होत नाही. आणि माझे मित्रांनी अशोकरावजी जाधव आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं तरी 6 महिने लागो, वर्ष लागो, पण इथून उठणार. कारण हे विष आहे हे खूप घातकी आहे आणि एवढं घातकी आहे की त्याचे जे परिणाम आहेत जे स्त्रियांना होणार आहे किंवा पुढची पिढीच तयार होणार नाही अपंग. मग हे असं आम्हाला पाहिजे का? मग आमचं सुंदर कोकणाची वाट लावता दिलो. ह्याला दिला कोणी अधिकार? असं आमचं पहिलं म्हणणं आहे. आम्हाला रोजगार हवा आहे पण तो मानव जगला पाहिजे. कोकण सुंदर झालं पाहिजे. पर्यटनाचे रोजगार आणा. आम्ही कोण नाही म्हणतोय पर्यटन. आज थायलंडसारखा देश जो जागतिक छोटा देश आहे तो पूर्ण पर्यटनावर आहे आणि त्याच्या 10 पटीने सुंदरता आमच्या कोकणात आहे. मग सरकारने आम्हाला सपोर्ट सरकारने जर सपोर्ट केला जर आम्हाला पर्यटनाला कोकणाला तर आम्ही अख्ख्या महाराष्ट्राची जी दारूवर चालणारी यांची आर्थिक जी हे आहे ती आम्ही पूर्णपणे कोकणाच्या पर्यटनावर भरून काढू. एवढं आमच्याकडे पोटेन्शियल आहे. आमच्याकडे किनारे आहेत समुद्र, आमच्याकडे जुनी देवळं आहेत, आमच्याकडे डोंगर दऱ्या आहेत, आमच्या शिवाजी महाराज आमच्या अनेक लोकांचे इथं हे आहेत चांगली पर्यटन स्थळ आहेत. मग ह्याचा वापर न करता हे मंत्री फक्त पैसे घ्यायसाठी आणि हे विष त्यांनी आणलं आहे. पण जोपर्यंत इथून विष जात नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निर्णय. आणि आम्ही शेवटपर्यंत आमचं जे कोकण जे आम्हाला देवाने दिलं आहे आमच्या या जनतेला सगळ्यांनी दिलं हे आम्ही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी उदय घात पर्यावरणवर काम करतो तसेच ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन करता कोकण अध्यक्ष म्हणून काम बघतो. ह्या आंदोलनाला 40वा दिवस आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून ह्या लोकांच्या सोबत आहोत. विषय आत्ताचा फक्त ह्या एका कंपनीचा नाही, फक्त विषयाला हात घालण्यासाठी लक्ष्मी ऑर्गॅनिक ही कंपनी किती घातक आहे आणि ती इटलीतून इथे आणून त्यांचं प्रोडक्शन जे चालू केलेलं आहे हे तात्काळ बंद व्हावं यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. त्यांना आम्ही लेखी पत्र दिले. सरकार याबाबतीत चुकीची उत्तरे आणि कागदोपत्री पुरावे द्यायला टाळाटाळ करत आहे. बहुतेकशी आम्ही कागदोपत्री फाईल्स यात काढलेल्या आहेत. भविष्यात आम्ही NGT हरित लवाद पुणे आणि कोल्हापूर हायकोर्ट आणि मुंबई दिल्ली सुप्रीम कोर्ट या ठिकाणी आम्ही या कंपनीच्या विरोधात केस दाखल करतो आहे. याला पूर्ण पाठिंबा इथल्या जवळपासच्या सर्व गावातील नागरिकांचा आहे. आणि हे जे काही विषारी प्रकल्प त्याने आणला आहे यामध्ये आता कंपनी 23ला चालू झाली, त्याच्या आधी त्यांची क्लोरिनेशनची प्रॉडक्ट चालू होती, परंतु जून 25पासून यांनी फ्लोरिनेशनची प्रॉडक्ट जी चालू केलेली आहेत, जी पिफास त्यातून निर्माण होतो ती प्रॉडक्ट चालू झालेली आहेत. आणि त्यातली 3 प्रॉडक्ट आत्ता त्यांच्याकडे इन हाऊस बनत आहेत. ते फ्लोरिनेशनच्या प्रॉडक्टमुळे होणारे पिफास त्याचं जे इन्फ्लुएंट तयार होतं आहे ते कुठे टाकत आहेत याबाबत कोणतीही माहिती अधिकारातही दिली जात नाही आहे प्रदूषणकडनं किंवा कंपनीला पत्र देऊन कंपनीही त्याचा खुलासा करीत नाही आहे. जोपर्यंत कंपनी हे प्रॉडक्ट बंद करीत नाही तोपर्यंत इथले आंदोलने चालू राहील याची आम्ही खात्री देतो. आता बघले असाल आपल्याला आंदोलन करताना जी इन्फॉर्मेशन आहे केमिकल फॉरएव्हर ह्याच्याबद्दल आपल्याला सांगले नाहीत ती माझी ड्युटी ॲज अ यूट्यूबर ॲज अ इंटरनर ॲज अ कोकणी आमान मी पुरी केली आहे ना. आता ही आपल्या प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की इकडे या आणि ह्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा की जर आपलं जीव वाचलो ते आपण राहणार होय ना शकील भाई. अदरवाईज काय फायदा. आणि ह्या कोकणाचे आपण मालक होय ना, आहे का नाही. आणि ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. ते जितके पण लोक बघत असतील माझी सगळ्यांशी अपील आहे की जास्तीत या जितके पण यूट्यूबर्स आहेत रील्स वगैरे बनवता या आणि ह्यांना सपोर्ट करा. हे आपल्यासाठी लढत आहेत की आपल्या खुदच्यासाठी या खुदच्या फॅमिलीसाठी नाही लढत आहेत. हे आपल्या सगळ्यांच्या हेल्थसाठीच आपल्या इकडे लढत आहेत. ते या आणि जास्तीत जास्त ह्यांना सपोर्ट करा. मी व्हिडिओचं इथे एंड करतो आणि तुम्ही नवीन असाल आणि फर्स्ट टाईम असले होते चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच जे कोकणाची आपली लोकं आपली माणसं हे तुम्हाला बघायला मिळत राहतील.